चलो स्टार्ट करू लेक्चर. पहा, काल ज्या कन्सेप्ट पाहिल्या त्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? इन फिगर 10.73. चलो, ही फिगर मध्ये एम आणि एन या लाईन्स पॅरलल आहेत. लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल. अँगल 1 इज 65 डिग्री. चलो, अँगल 1 65 डिग्री दिलेला आहे. देन फाइंड अँगल फाय. ओके, हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल 8 हा अँगल फाइंड आउट करायचा आहे फ्रॉम द फिगर. चलो, मला सांगा, हा 65 असेल, हा 65 असेल तर अँगल 3 किती असेल रे? 65. रिझन काय असेल? ऑपोजिट अँगल्स. येस. आता 365 असेल तर 6 किती असेल रे? 65 असेल. रिझन काय असेल? अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट इंटेरियर अँगल. आता 665 8 किती असेल रे? 65. रिझन काय? ऑपोजिट अँगल्स. सर्व काही मिळालं तुम्हाला. आता अँगल 1 जर 65 असेल तर अँगल 2 किती असेल रे? 115. 115. बरोबर ना? कारण अँगल 1 प्लस अँगल 2 किती आलं पाहिजे रे? 180 आलं पाहिजे. कारण अँगल 1 आणि अँगल 2 फॉर्म्स ए लिनियर पेअर ऑफ अँगल्स. सो इफ अँगल 1 इज 65 देन अँगल 2 मस्ट बी 115. चलो, अँगल 2 जर 115 असेल तर अँगल 4 किती असेल? 115. 115. Opposite angle. अँगल 4 115 असेल तर अँगल 5 किती असेल रे? 115. रिझन काय असेल? Alternate interior angle. इंटेरियर अँगल्स. चलो, अँगल 5 जर 115 असेल तर अँगल 7 किती असेल? 115. कळालं ही गोष्ट? सिंपल आहे ना क्वेश्चन? हो सर. एक्झॅक्ट फॉर्म होते ते 65. अल्टरनेट इंटिरियर आहे. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. काय म्हणतो मृण्मय? बोल. हा सर, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स तुम्ही एकदा परत सांगू शकता का? कारण म्हणजे माझं आता थोडं कन्फ्युजन झालं. येस. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स म्हणजे काय असतात रे? सांगतो, इकडे लक्ष. इंटेरियर वर्ड काय इंडिकेट करतो माहितीये का तुम्हाला? इंटेरियर वर्ड म्हणतो लाईन्सच्या मध्ये या 2 पॅरलल लाईन्स आहेत ना, एम आणि एन, यांना वॉल्स ट्रीट करा. आणि या वॉल्सच्या मधला एरिया, याच्या मधील जे काही सर्व अँगल्स असतील ते इंटेरियर असतील. आणि अल्टरनेट म्हणजे काय रे? हा 5 आणि हा 4 असे अल्टरनेट आहेत ना, म्हणून म्हटलेलं आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. चलो, म्हणजे इनसाइड पाहिजेत आणि हे पाहिजे. आता हा 65 आणि 115 या अँगल्सना काय म्हणायचं असतं? इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. ओके, 65 आणि 115 हे अँगल्स काय आहेत? इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. या लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. येस. तुमचा होल एक्झरसाइज 6.2 हा फक्त आणि फक्त 2 स्टेटमेंट वरती डिपेंड आहे. पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं होतं तुम्हाला मी, की जेव्हा 2 पॅरलल लाईन्स ना एखादी ट्रान्सव्हर्सल कट करत असते तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल सेम असतं. हे पहिलं स्टेटमेंट आपण केलं होतं. आणि सेकंड स्टेटमेंट असं बोललो होतं की ज्या 2 लाईन्स ना एका ट्रान्सव्हर्सलनी कट केल्यानंतर जे काय म्हणतात इंटरनल इंटेरियर अल्टरनेट अँगल्स ते देखील काय असतात? इक्वल असतात. हे 2 स्टेटमेंट आपण पाहिले होते आणि याच्यावरती होल डिपेंड आहे तुमचा एक्झरसाइज 6.2. चलो, पहिला स्टेटमेंट असं होतं की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. आणि सेकंड स्टेटमेंट असं होतं की अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर इक्वल. चलो, ही 2 स्टेटमेंट तुम्ही पाठ करून टाका. तुम्हाला कुठेच कधीच प्रॉब्लेम येणार नाही या पूर्ण एक्झरसाइज मध्ये. सर, मग 1 आणि 65 ही पेअर अल्टरनेट इंटिरियर आहे का? 1 आणि कोणती? 1 आणि 6. सर, ती करस्पॉन्डिंग आहे ना? हा, करस्पॉन्डिंग झाली ना रे, करस्पॉन्डिंग झाली. ओके, नाही, आता सांगताना कोणीतरी सांगितलं म्हणून माझं थोडं कन्फ्युजन झालं वाटतं. 1 आणि 6 करस्पॉन्डिंग झाली. पुन्हा एकदा रिवाइज करतो. जे नवीन आहेत, काल ज्यांनी लेक्चरला नव्हते काल,
त्यांच्यासाठी पुन्हा एकदा गोष्टी इथे एक्सप्लेन करतोय. सर आय नॉट अंडरस्टूड द एक्झाम्पल 4. कोणतं एक्झाम्पल 4? अच्छा, घेणार आहे. येस, सांगतो आदित्य मी. मला एक्सप्लेन करायचं तुम्हाला. एक मिनिट. Where is pen? चलो, लक्ष द्या आता. काल जे नव्हते त्यांनी लक्ष द्या. पहा, इथे मी 2 पॅरलल लाईन्स काढतोय. ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत. या लाईन्सना मी म्हणतो लाईन AB अँड लाईन XY. चलो, लाईन AB आणि XY या 2 लाईन्स पॅरलल आहेत. आणि या 2 पॅरलल लाईन्सना इंटरसेक्ट करणारी एक लाईन मी ड्रॉ करतो. या लाईनला मी म्हणत असतो ट्रान्सव्हर्सल. काय म्हणत असतो? ट्रान्सव्हर्सल लाईन. चलो, तर इथे मी नंबरिंग करतो. पहा, हा जो अँगल आहे ना, या लाईनला मी म्हणतो L आणि M. चलो, L आणि M असं म्हणतो या लाईनला. तो पहा, अँगल 1 म्हणजे कोणता आहे? तर अँगल AOL. ओके, AOL हा जो अँगल आहे हा 1 आहे. हा अँगल 2 आहे, हा अँगल 3 आहे, हा अँगल 4 आहे, हा अँगल इथे 5 आहे, 6 आहे, 7 आहे आणि 8 आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते? हा अँगल 1 आणि अँगल 5. अँगल 1 आणि अँगल 5 हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. चलो, अँगल 1 अँड अँगल 5 हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट अँगल 2 आणि अँगल 6 हा देखील काय झाला? करस्पॉन्डिंग अँगल झाला. अँगल 2 अँड अँगल 6. नेक्स्ट पहा, अँगल 4 आणि अँगल 8 हे देखील काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. अँगल 4 आणि अँगल 8. आणि हा अँगल 3 आणि अँगल 7. अँगल 3 अँड अँगल 7 यांना काय माहित असतं? करस्पॉन्डिंग अँगल. चलो, क्लिअर आहे का? सांगा मला करस्पॉन्डिंग अँगल्स. हो सर. हा अँगल 1 आणि अँगल 5 करस्पॉन्डिंग अँगल. अँगल 2 अँड अँगल 6 करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल 4 अँड अँगल 8 करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल 3 अँड अँगल 7 आर करस्पॉन्डिंग अँगल्स. हे असतात करस्पॉन्डिंग अँगल्स. नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? नेक्स्ट कोणते अँगल पाहिले होते? अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. येस. अगोदर आपण काय घेऊ? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स पाहू. हे पहिल्यांदा पाहिले करस्पॉन्डिंग अँगल्स. सेकंड पाहू अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स या गोष्टी पाठ करून टाका. हे वर्डिंग लक्षात राहिलं पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय रिप्रेझेंट करत असतात? तर ह्या ज्या 2 पॅरलल लाईन्स आहेत ना, AB लाईन आणि XY लाईन, या 2 लाईनच्या मधले जे काही सर्व अँगल्स आहेत ना, त्यांना म्हणायचं असतं इंटेरियर अँगल्स. त्या सर्वांना म्हणायचं असतं इंटेरियर अँगल्स. आणि अल्टरनेट म्हणजे काय रे? ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ना, त्याचा अल्टरनेट पाहिजे. म्हणजे पहा, आता इथे अँगल 3 आणि अँगल 5. चलो, हे दोन्ही या वॉलच्या आतमध्ये, या दोन्ही पॅरलल लाईन्सच्या आतमध्ये आहेत. ओके, म्हणजे इंटेरियर तर आहेत प्लस अल्टरनेट आहेत नाही का? अँगल 3 अँड अँगल 5 हे अल्टरनेट आहेत.
चलो अँगल 4 अँड अँगल 6 हे देखील अल्टरनेट आहेत, म्हणून यांना काय म्हटलं होतं, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. सो अँगल 4 अँड अँगल 6 अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँगल 3 अँड अँगल 5 हे देखील काय झाले, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. चलो क्लिअर आहे का सांगा मला, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. हो सर. सर्वांना क्लिअर आहे? हो सर. चलो थर्ड पाहिलं होतं आपण की इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. चलो सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. मग या केसमध्ये काय असतं? 4 आणि 5. येस. तर पहा, इंटेरियर अँगल्स आहेत म्हणजे या दोन लाईन्सच्या मधले अँगल्स असणार आहेत आणि सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला, म्हणजे जसं की 4 आणि 5. ओके, 4 आणि 5. सो अँगल 4 अँड अँगल 5 हे काय आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. इथे पहा, अँगल 3 अँड अँगल 6. अँगल 3 अँड अँगल 6 हे देखील काय आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. चलो यांना आणखी एक स्पेशल नाव असतं माहितीये का, यांना असं पण म्हणतात कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर, असं पण म्हणतात नाही का, कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर. कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर अँगल असं देखील म्हणतात नाही का, म्हणजे यांचंच दुसरं नाव असं पण आहे, कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर अँगल. किंवा कधी कधी यांनाच अलाइड अँगल असं देखील म्हणतात. अलाइड अँगल्स असं पण म्हणतात. ओके, किंवा कधी कधी यांना को इंटेरियर अँगल असं देखील म्हणतात, को इंटेरियर अँगल्स. चलो म्हणजे ही तिन्ही नावं याचीच आहेत नाही का, तिन्ही नावं याचीच आहेत. ओके, कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर म्हणजेच इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. अलाइड अँगल्स म्हणजेच इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. आणि को इंटेरियर अँगल्स म्हणजेच इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. चलो पॉइंट लक्षात ठेवा, फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, समजणे इम्पॉर्टंट आहे की इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्स. चलो क्लिअर आहे का सांगा? हो सर. चलो, नावांचं टेन्शन नका घेऊ, बिलकुल टेन्शन नका घेऊ. असं म्हटलं जातं यांना, की आपल्याला पण टोपण नावं असतात ना रे, 2-3 नावं असतातच आपल्याला, तसंच आहे. बट बेसिक फंडा लक्षात ठेवा की इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. चलो आता एकच टाईप राहिला, कोणता? अल्टरनेट असं म्हणतो मी, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल म्हणजे वॉलच्या बाहेर पाहिजेत. ओके, म्हणजे ज्या पॅरलल लाईन्स आहेत AB आणि XY याच्या बाहेरचे अँगल्स पाहिजेत. चलो बाहेरचे म्हणजे एक्सटेरियर इंडिकेट करते. आणि अल्टरनेट म्हणजे काय रे, चलो हा जर 8 असेल ना तर हा 2. ओके, 2 आणि 8 हे काय झाले, अल्टरनेट एक्सटेरियर झाले. चलो, किंवा हा पहा, हा 1 अँगल 1 आणि अँगल 7. अँगल 1 आणि अँगल 7 हे काय झाले, अल्टरनेट एक्सटेरियर झाले. चलो अँगल 1 अँड अँगल 7 आणि अँगल 2 आणि अँगल 8 हे झाले अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. चलो क्लिअर आहे का सांगा मला? हो सर. हो सर. हो सर. नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा, ऑप्शन नाही आपल्याला. सो मी काल 2 स्टेटमेंट केली होती. कोणती स्टेटमेंट केली होती? की जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात हे इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात, हे आपल्याला पाठ करायचंय. करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात म्हणजे अँगल 1 जितका असेल तितकाच अँगल 5 असेल. अँगल 4 जितका असेल तितकाच अँगल 8 असेल. अँगल 2 जितका असेल तितकाच अँगल 6 असेल. अँगल 3 जितका असेल तितकाच अँगल 7 असेल. हे स्टेटमेंट आपल्याला पाठ करायचंय की करस्पॉन्डिंग अँगल्स हे इक्वल असतात. कधी? जेव्हा AB आणि XY पॅरल असतील तेव्हा. ओके, म्हणजे 2 पॅरल लाईन्स ना जेव्हा एक ट्रान्सव्हर्सल कट करत असते त्या केसमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स हे इक्वल असतात. आणि सेकंड स्टेटमेंट असं होतं की 2 पॅरल लाईन्स ना जेव्हा एक ट्रान्सव्हर्सल कट करत असते तेव्हा इंटेरियर अल्टरनेट अँगल्स हे देखील इक्वल असतात. म्हणजे जसं की हा 3 आणि 5 इंटेरियर अल्टरनेट. ओके, हा 4 आणि हा 6 इंटेरियर अल्टरनेट अँगल हे देखील इक्वल असतात. चलो राहतील या गोष्टी लक्षात?
हो सर. होल एक्झरसाइज या 2 गोष्टींवरतीच डिपेंड आहे. या 2 गोष्टी क्लिअर असतील तर A to Z एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होतील. A to Z. चलो जाऊ पुढे. हो हो सर. सर. हो सर. ओके. चलो हेच आपण आता इथे केलं होतं या एक्झाम्पल मध्ये. चलो करा ट्राय तुम्ही आता, नाही का, थोडं डोकं लावा. सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम आहे. काल आपण असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. ओके, तर कॉम्पोनंट ऑपरेशन परफॉर्म करायचंय. थोडा रीड करा क्वेश्चन व्यवस्थित. चलो कनेक्शनला काय प्रॉब्लेम आहे का रे? डिस्कनेक्ट होत नाही ना तुम्ही? नाही सर. नाही सर. एग्जाम्पल 4. चलो सर माझं झालं. येस. सांगू का रे मी? हो सर. 1 to 8 अँगल्स फाइंड आउट करायचे. लाईन एम आणि लाईन एन पॅरलल आहेत आणि अँगल 1 आणि अँगल 2 आर इन द रेशो 3:2. म्हणजे त्यांनी अँगल 1 डिवायडेड बाय अँगल 2 इज इक्वल टू किती दिलंय रे? 3/2 दिलंय. 3/2. येस. जर तुम्ही कॉम्पोनंट ऑपरेशन परफॉर्म केलं नाही तर काय मिळेल रे? अँगल 1 प्लस अँगल 2 डिवायडेड बाय अँगल 2 इज इक्वल टू 3 + 2 डिवायडेड बाय 3 + 2 divided by. अरे बट अँगल 1 प्लस अँगल 2 किती आहे? 180. रिझन काय? 180. ऑफ अँगल. अँगल 2 इज इक्वल टू किती असेल? 5/2.
चलो इथेच मी कट करतो. अँगल 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. 5 3 जा 15 रिमेनिंग 3 5 6 जा 30. ओके सो अँगल 2 किती आला 36 2 जा 72. अँगल 2 आला 72. अरे मग अँगल 2 72 अँगल 2 जर 72 असेल तर अँगल 4 किती असेल 72. 72. अँगल 4 जर 72 असेल तर अँगल 6 किती असेल 72. येस अँगल 6 जर 72 असेल तर अँगल 8 किती असेल 72. 72. आता अँगल 2 जर 72 असेल तर अँगल 1 किती असेल 108. 108. अँगल 1 कारण अँगल 2 प्लस अँगल 1 180 पाहिजे ना. सो अँगल 1 जर 108 असेल तर अँगल 3 किती असेल 108. 108. अपोजिट अँगल्स. अँगल 3 108 असेल तर अँगल 5 किती असेल 108. येस अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आणि अँगल 5 जर 108 असेल तर अँगल 7 किती असेल 10. झाले ना सर्व अँगल्स फाइंड आउट केले आपण. अँगल 1 to 8. चलो चेक करा सर्वांनी आन्सर्स. हो सर ते चालेल. हो सर. चलो जाऊ पुढे. हो सर. काय डाऊट विचारू शकता. जातो पुढे. एक्सरसाइज 6.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. येस आदित्य म्हणतोय आदित्यसाठी एक्सप्लेन करतो रे पुन्हा 1 मिनिट. चलो पहा आदित्य काय केलंय आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय की अँगल 1 आणि अँगल 2 चा रेशो दिलेला आहे 3/2 3:2. ओके म्हणजे अँगल 1 डिवायडेड बाय अँगल 2 आपल्याला दिलंय 3/2. ओके सो आपल्याला काय करतो मी इथे कॉम्पोनंट ऑपरेशन परफॉर्म करतोय. म्हणजे काय केलं अँगल 1 प्लस अँगल 2 इज इक्वल टू 3 + 2 डिवायडेड बाय 2. कॉम्पोनंट ऑपरेशन मध्ये काय करतात डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ऍड करतात बोथ साईडला इक्वल टू साईनच्या. बट आपल्याला हे माहिती आहे ना अँगल 1 प्लस अँगल 2 अँगल 1 प्लस अँगल 2 तर 180 असतं. या दोघांची सम 180 असते कारण ही लिनियर पेअर आहे अँगलची. ओके सो अँगल 1 प्लस अँगल 2 ची व्हॅल्यू मी पुट केली 180 डिवायडेड बाय अँगल 2 इज इक्वल टू 3 + 2 डिवायडेड बाय 2. 3 + 2 तर 5 असतं डिवायडेड बाय 2. आता हे कॅल्क्युलेशन मी काय केलं फक्त फास्ट केलं. पहा या 5 ने मी इकडे कट करून टाकलं बघ. 5 3 जा 15 5 3 जा 15 रिमेनिंग 3 5 6 जा 30 36 आणि या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं. सो अँगल 2 इज इक्वल टू 72. 36 2 जा 72 36 2 जा 72. सो अँगल 2 ची व्हॅल्यू मला मिळाली 72. मग अँगल 2 जर 72 असेल ना अँगल 2 जर 72 असेल अँगल 2 जर 72 असेल तर अँगल 4 किती असेल रे 72 असेल 72 असेल कारण काय ऑपोजिट अँगल्स आहेत ऑपोजिट अँगल्स आहेत. अँगल 4 जर 72 असेल तर अँगल 6 पण 72 असेल. रिझन काय असेल रिझन असेल अल्टरनेट इंटेरियर अँगल्स अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. ओके अँगल 6 जर 72 असेल तर अँगल 8 पण 72 असेल. रिझन काय असेल तर हे ऑपोजिट अँगल्स आहेत ऑपोजिट अँगल्स आहेत. चलो मग हे तर अँगल्स मिळून गेले 2 4 6 8. ओके सो आता अँगल 2 जर 72 असेल तर अँगल 1 तर 108 असेल ना कारण 108 + 72 180 असतं. ओके म्हणजे अँगल 1 प्लस अँगल 2 अँगल 1 प्लस अँगल 2 180 आलं पाहिजे. सो अँगल 2 तर आपला 72 आलाय 72 आलाय. सो आपल्याला अँगल 1 फाइंड आउट करता येईल. अँगल 1 इज इक्वल टू 180 - 72 की जे की असतं 108. चलो अँगल 1 मिळाला 108. अँगल 1 जर 108 असेल तर अँगल 3 108 असेल. रिझन काय ऑपोजिट अँगल्स. अँगल 3 जर 108 असेल तर अँगल हा 5 108 असेल. रिझन काय अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँगल 5 जर 108 असेल तर अँगल 7 108 असेल. रिझन काय तर ऑपोजिट अँगल्स. चलो क्लिअर आहे का सांग मला आदित्य आता. पुढे जातो. एक्सरसाइज 6.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. ओके
काल आपण एक्सरसाइज 6.2 मधला सेकंड क्वेश्चन घेतला, बरोबर. सेकंड क्वेश्चन घेतला. फर्स्ट क्वेश्चन बाय मिस्टेक स्किप झाला होता, तो सॉल्व्ह करून टाका. काय सिम्पलच आहे. तुम्ही सांगा आन्सर एक्स आणि वाय 130. एक्स आणि वाय 130. करेक्ट. पाहणार आहे. हा अँगल 50 आणि हा अँगल एक्स एक लिनियर पेअर फॉर्म करतायत ना. हे टोटल 180 असेल, हे टोटल 180 असेल. त्यातला हा 50 आहे म्हटलं की हा किती असेल रे? 130 असेल, 130 डिग्री. चलो, हा जर 130 असेल, हा जर 130 असेल तर हा किती असेल? वाय किती असेल? 130 असेल ना, 130 असेल. का रे? रिझन काय असेल? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर. Alternate interior angles. एबी आणि सीडी पॅरलल आहेत. एबी आणि सीडी पॅरलल आहेत आणि या दोन पॅरलल लाईन्स ना एका ट्रान्सव्हर्सलनी कट केलेले आहे. किती ट्रान्सव्हर्सल आहे? ओके. सो या केसमध्ये काय असतात? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल असतात. मग हा जर 130 असेल तर हा पण 130 असेल. चलो, आणि हा 130 कसा आला? कारण हा अँगल 50 प्लस हा अँगल 180 समय यायला पाहिजे. ओके. सर 130 ला आपण बिना कॅल्क्युलेशन पण करू शकतो, कारण की 130 एक्स ला करस्पॉन्ड करतं. एक्स आणि 130 करस्पॉन्डिंग आहे. एक्स आणि 130. हा करेक्ट. आणि 130 आणि वाय ऑपोजिट अँगल्स पण आहेत. येस. कसंही डोकं लावा रे, कसंही डोकं लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. पहा ना, हा 130 ला करस्पॉन्डिंग पण आहे ना. हा 130 तर हा 130च असणार आहे, कारण हा करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. गुड. हा 50 असेल तर हा 50च असेल. चलो, कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही का. कॅल्क्युलेशन पण करू नका. 180 तून 50 पण सबस्ट्रॅक्ट करू नका. हा 130 आहे तर हा 130 असेल करस्पॉन्डिंग अँगल. ओके. हा 130 आहे तर हा 130 असेल अल्टरनेट इंटेरियर अँगल. चलो, एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू असतील 130. क्लिअर आहे का सर्वांना? हो सर. जाऊ पुढे. हो सर. काय रे, प्रॉब्लेम काय येतोय? डिस्कनेक्ट होताय का तुम्ही? वेद आणि सानिका. येस, सानिका तुझा आवाज पण ब्रेक होतोय ना का, त्यामुळे तू डिस्कनेक्ट. मे बी तुझं इंटरनेट कनेक्शन स्लो असेल, त्यामुळे तुम्ही डिस्कनेक्ट होताय. थोडा इंटरनेटला प्रॉब्लेम आहे, इकडून काय प्रॉब्लेम नाहीये. चलो, बाकी कुणाला प्रॉब्लेम येतोय का रे डिस्कनेक्टला? कौस्तुभ मृण्मय काय प्रॉब्लेम येतोय का? नाही सर. नाही सर. चलो, म्हणजे थोडा इंटरनेटचा इश्यू आहे तुमच्या साईडून, त्यामुळे डिस्कनेक्ट होतोय. नाही सर. पुढे जातो. एक एक्सरसाइज 6.2 मधला सेकंड क्वेश्चन काल घेतलाय. कालच्या पीडीएफ मध्ये पहा ग्रुपवरती. ओके. फर्स्ट वाला मिस झाला होता माझ्याकडून, तो आज मी केला इथे इंट्रोड्यूस. चलो, थर्ड क्वेश्चनला आलो होतो आपण. पहा आता. इन फिगर 6.30, कुठे फिगर? इथे 6.30. इफ AB इज पॅरलल टू CD, AB is parallel to CD, AB is parallel to CD, EF is perpendicular to CD, EF is perpendicular to CD. हा EF perpendicular आहे CD ला. अँगल GED 126, GED म्हणजे हा इतका टोटल 126 आहे. GED दिसतोय का? पहा, GED अँगल GED इतका मोठा अँगल 126 दिलेला आहे. तर विचारलेलं काय? फाइंड अँगल AGE. कुठे? AGE. हा पहा इथे A, इथे G, इथे E, म्हणजे हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. AGE. अँगल GEF, अँगल GEF म्हणजे हा छोटू म्हणून याला नाही का, GEF हा छोटू, GEF. ओके. हा छोटू एक फाइंड आउट करायचा आहे, हा क्वेश्चन मार्क एक फाइंड आउट करायचा आहे. आणि अँगल FGE,
एफ जी ई. चलो, आणि हा एक अँगल फाइंड आउट करायचा, याला ट्रायंगल म्हणतो. लावा, थोडं डोकं लावा, नाही का, तुम्ही लावा. तर AGE 126 असेल. AGE म्हणजे क्वेश्चन मार्क किती असेल? 126. 126. Yes. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. एक्सलंट एक्सलंट. पहा काय सांगितलेलं आहे, ABCD ला पॅरलल आहे. ओके, ABCD ला पॅरलल आहे आणि या दोन पॅरलल लाईन्स ना एक कट करणारी ट्रान्सव्हर्सल म्हणजे जीई आहे. दिसते का ही जीई? हो सर. येस, या दोन लाईन्स ना कट करणारी ही एक ट्रान्सव्हर्सल जीई आहे. तर हे दोन अँगल्स इक्वल असतात ना रे, 126 आणि हा इतका अँगल इक्वल असतात. याचं रिझन काय असतं? तर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आली का गोष्ट लक्षात? सांगा मला. हो सर. चलो, हा छोटू तर काढता येईल ना रे तुम्हाला? छोटू सर तर छोटू 54 आहे. टोटल 126 आहे. हा टोटल 126 आहे. 54. हा 90 आहे. सबसेट का ना 126 मधून 90. हा छोटू मिळेल. 126 minus 90, 36. 36. चलो, हा 36 मिळाला. अरे मग हा जर 36 असेल छोटू, तर हा किती असेल? सर 36. 54. हा ट्रायंगलची कशी फाइंड आउट करणार व्हॅल्यू? ट्रायंगलची सर ट्रायंगल 180 minus 54 126. 180 असतं. 180 minus 120. 54. एक मिनिट, हा 36 जर 54 आहे आन्सर. येस, तुम्ही असं पण करू शकता, 180 minus 126, 54. असं पण करू शकतो वेद. करेक्ट, 180 मायनस 126 असं देखील करू शकतो लिनियर पेअर फॉर्म मध्ये. किंवा असं पण करू शकता ना, हा 36 आहे, हा टोटल 90 आहे, म्हटलं की हा पण 54 असेल, हा पण 54 असेल, आणि हा 54 असेल तर हा पण 54च असेल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. कसंही लॉजिक लावा, नाही का, कसंही लॉजिक लावा. चलो, क्लिअर आहे का सांगा? हो सर. अँगल AGE म्हणजे आपला क्वेश्चन मार्क होता, की जो की आहे 126. अँगल GEF जो की होता छोटू, की ज्याची व्हॅल्यू आहे 36. आणि अँगल FGE Triangle equals to 54. 54. चलो, ये 3 आंसर्स आहेत. जाऊ पुढे. हो सर. हो सर. लेक्चर बंक करत जाऊ नका. लेक्चर जर बंक केलेत तुम्ही, तुम्हाला काहीच समजणार नाही दुसऱ्या दिवशी काय चालू. कंटिन्युटी ठेवाल ना लेक्चर मध्ये, तर गोष्टी समजत जातात व्यवस्थित, स्टेप वाईज. शक्यतो बंक नाही करायचं, आणि जरी बंक झालंच ना तरी जायचं आणि युट्यूब वरती पाहायचं पहिल्यांदा लेक्चर, आणि मग दुसऱ्या दिवशी यायचं. ओके, त्याशिवाय नाहीच यायच. ओके, तरच लिंक लागते ना रे. प्रिवाइस लेक्चर वरतीच डिपेंड असतं ना पुढचं लेक्चर. आणि शक्यतो कधी लेक्चर्स मिस नाही करायचे माहितीये का? जेव्हा एखादा न्यू टॉपिक चालू असतो ना, त्या न्यू टॉपिक मध्ये कधीच लेक्चर्स नाही मिस करायचे. ओके, एखादं रिव्हिजनचं लेक्चर मिस झालं तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. बट जेव्हा मी एखादा न्यू टॉपिक घेत असतो, सो ते सर्व काही लिंक वाईज असतं, नाही का, लिंक वाईज असतं. एकदा का गोष्टी व्यवस्थित समजत गेल्या, एकदा टॉपिकच्या सर्व क्लिअर झाल्या, परफेक्ट झाल्या, की मग काय टेन्शन नसतं रे. मग किती एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बस तो पिरियड महत्वाचा असतो, की जेव्हा एखादा न्यू टॉपिक स्टार्ट झालेला असतो. सो स्टार्ट पासून एंड पर्यंत टॉपिक. जेव्हा टीचिंग चालू आहे ना, तेव्हा कधीच मिस नाही करायचं. मिस झालं तरी प्रोव्हिजन केलेली आहे तुमच्यासाठी. युट्यूब वरती जायचं आणि लेक्चर पाहायचंय. पुढे जातो. एक्सरसाइज 6.2. इन फिगर 6.31 पहा, क्वेश्चन समजून देतो मी तुम्हाला, लॉजिक तर तुम्हालाच लावायचं, डोकं तुम्हालाच लावायचं. इन फिगर 6.31, चलो फिगर 6.31, PQ इज पॅरलल टू ST. PQ इज, या दोन व्हर्टिकल लाईन्स काय रिप्रेझेंट करतात? पॅरलल. PQ पॅरलल आहे ST ला. चलो, हा PQ आहे ST ला पॅरलल. PQ आहे ST ला पॅरलल. चलो, अँगल PQR 1110. अँगल PQR 1110. चलो,
and angle RST 130. RST 130. Then find angle QRS. QRS. चलो हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. QRS. QRS. हिंट काय दिले त्यांनी? हिंट म्हटलं की त्यांनी सांगितलं की ड्रॉ अ लाईन पॅरलल टू ST थ्रू पॉइंट R. R पॉइंट मधून जाणारी, R पॉइंट मधून पास होणारी आणि ST ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करा असं म्हटलेलं. ओके, R पॉइंट मधून पास होणारी आणि ST ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करा. चलो इथे ड्रॉ करतो मी लाईन, पहा. हा क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू. थोडं डोकं लावा, पहा तुम्हाला काय आयडिया सुचते का, पहा तुमची आयडिया मला सांगा. येते काय आन्सर? सर आन्सर 60 आहे. आन्सर 60 आहे. मृण्मय म्हणतो आन्सर 60 डिग्री आहे. चलो मला लॉजिक सांगतो का मृण्मय? काय लावलंस लॉजिक? हो सर. सर आता म्हणजे आपण पॉइंट आर वरून जी पॅरलल लाईन काढली ना, तर मग त्याच्यामुळेच आपण SR ला एक्सटेंड करून त्याला ट्रान्सव्हर्सल अज्युम करू शकतो. आणि मग त्याच्यामुळे आरचा जो इकडच्या साईडचा अँगल येईल खालचा, तर तो 130 राहील. 130 राहील. आणि मग आपल्याला म्हणजे मग आपल्याला SR आणि या एरोला काहीतरी नेम करू तर चलो हा मग किती येईल? छोटू. हा तो 50 येईल. गुड. हा, आणि मग तसंच इकडे आपल्याला दिलंय की अँगल PQR जो आहे तो 110 आहे. तर मग त्याच्यामुळे अँगल तो एरो अँगल R जो आहे लेफ्ट साइडला तो पण 110 येईल. तो अँगल R पण 110 येईल. गुड. एक्सलंट. व्हेरी गुड. चलो आणखी कोणी काय दुसरं डोकं लावलंय का? सर मी ऍक्च्युली ट्रान्सव्हर्सल अज्युम करताना दोनदा अज्युम केलं. तर म्हणजे मी पहिल्यांदा अज्युम करताना S आणि R ला ट्रान्सव्हर्सल अज्युम केलं. त्यानंतर परत 110 जो आहे तो फाइंड आउट करायला Q आणि R ला. हा, मग त्याच्यामुळे आपल्याला R परत इकडच्या साईडला आपल्याला 110 भेटतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला QR आणि एरो आपल्याला 70 भेटेल. आणि मग 70 प्लस 50 इक्वल्स -180 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, एक्सलंट. एक्झॅक्ट आहे. चलो सांगतो इथे काय केलंय, पहा. आपण काय केलं, R पॉइंट मधून जाणारी पॅरलल लाईन ड्रॉ केली. ST ला असणारी पॅरलल लाईन आणि R पॉइंट मधून पास होणारी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. ओके, चलो आता थोडस ऑब्झर्व करा, व्यवस्थित ऑब्झर्व करा फिगरकडे. पहा ही ST लाईन आणि ही आपण आता ड्रॉ केलेली लाईन, या दोघी एकमेकांना पॅरलल आहेत. आणि ही जी RS दिसते ना तुम्हाला लाईन, RS पहा ही लाईन RS ही लाईन काय करते, या दोन पॅरल लाईन्सना कट करते. दोन पॅरल लाईन्सना कट करते. मला सांगा, दोन पॅरल लाईन्सना जर एखादी ट्रान्सव्हर्सल कट करत असेल आणि हा अँगल जर 130 असेल, तर हा देखील किती पाहिजे रे? हा देखील किती पाहिजे? 130. आणि याचं रिझन काय असेल? याचं रिझन असेल अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. दिसतायत का हे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स? या गोष्टी दिसल्या पाहिजेत तुम्हाला. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स पहा, ST ला पॅरलल आहे ही आपण ड्रॉ केलेली लाईन. ओके, हा अँगल 133 त्यानेच दिलेला आहे. आणि ही SR ट्रान्सव्हर्सल आहे. सो हा 130 असेल तर हा देखील 130 असेल. याचं रिझन असेल अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. चलो सांगा मला, दिसले काय अल्टरनेट इंटेरियर अँगल्स? दोन. येस, क्लिअर आहेत काय अल्टरनेट इंटेरियर अँगल्स? सर्वांना दिसले का रे?
हो सर. मग हा जर 130 असेल, हा टोटल 130 जर असेल तर हा किती असेल रे? हा किती असेल रे? यस बोला. हा 130 असेल तर हा किती असेल? 50. 50 बरोबर ना. अरे 130 प्लस 50 180 असतं ना. सम किती आली पाहिजे यांची? 180 आली पाहिजे. लिनियर पेअर फॉर्म करता येते. ओके, मग हा 50 मिळाला आपल्याला. चलो सेम वेने आपल्याला इथं ऑब्झर्व करायचं आता. पहा सेम वेने पहा. तर पीक्यू तर एसटी ला पॅरलल आहे. ओके, म्हणजे डेफिनेटली आपण ही ड्रॉ केलेली लाईन की जी आर मधून पास होते, ही लाईन देखील या पीक्यू ला पॅरलल असेल. या पीक्यू ला पॅरलल असेल. या दोन पॅरलल लाईन आहेत. आणि ही ट्रान्सव्हर्सल दिसते का तुम्हाला? क्यू आर ही ट्रान्सव्हर्सल दिसते का? या दोघांना कट करणार ही क्यू आर ही ट्रान्सव्हर्सल आहे. ही ट्रान्सव्हर्सल. सो या ट्रान्सव्हर्सल मुळे काय झालेलं आहे? हा 1110 असेल, हा 1110 असेल, हा टोटल किती असेल रे? 1110च असेल ना. हा 1110 असेल तर हा टोटल 1110च असेल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स पहा ना, दिसतायत का रे दोन अँगल्स? हा देखील टोटल 1110 असेल. चलो सांगा दिसतायत का हे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स? हो सर. आता मग हा टोटल 1110 आहे, हा टोटल 1110 आहे आणि हा इतका 50 आहे. तर हा क्वेश्चन मार्क तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल ना. म्हणजे हा इतका अँगल तर फाइंड आउट करता येईल तुम्हाला. हा टोटल 1110 आहे, त्यातून हा 50 सबस्ट्रॅक्ट करा ना. सो हा अँगल मिळेल 60. सो 1110 मायनस 50. हेवी आहे थोडा प्रॉब्लेम नाही का, बट डिफिकल्ट नाहीये. रिपीट करू का? क्लिअर आहे काय सांगा मला, फक्त हँड रेस करून सांगा. काय करायचं आता? हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ना, ते लगेच लेक्चर झाल्यानंतर नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम. ओके, एक्सरसाइज मध्ये एक्सरसाइज 6.2 लगेच सॉल्व्ह करायचं, म्हणजे लगेच क्लिअर होतात गोष्टी त्या दिवशी लगेच. येस, बाकीचे सानिका क्लिअर आहे का? सेजल क्लिअर आहे का? सानिका, सेजल, आर्यन. येस. चलो बस हा प्रॉब्लेम समजला तर खूप काही समजलं तुम्हाला नाही का. जाऊ पुढे. हो सर. खूप सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन. फक्त हँडरेस करा. आता हँडरेस करा, मी विचारतो आन्सर. कुणी आन्सर सांगू नका, फक्त हँडरेस करा. थोडा ऑब्झर्व करा नाही का. इन फिगर 6.32 चलो इथे फिगर आहे. एबी आणि सीडी पॅरलल आहेत. एबी आणि सीडी पॅरलल आहेत. चलो पॅरलल आहेत. अँगल APQ इज 50 डिग्री. APQ इज 50 डिग्री. APQ हा 50 डिग्री आहे. अँड PRD इज 120. PRD 127. फाइंड एक्स आणि वाय. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सरळ सरळ दिसतंय ना रे, सरळ सरळ दिसतंय. एक्स तर सरळ सरळ दिसतोय तुम्हाला नाही का. चलो एक्स ची व्हॅल्यू मला कोण सांगेल माहितीये का? यस, सेजल सांगेल एक्स ची व्हॅल्यू. सर x इज इक्वल टू 50 आहे. एक्सलंट. एक्स इज इक्वल टू 50. रिझन सांगशील का सेजल? रिझन. अल्टरनेट इंटेरियर अँगल. एक्सलंट. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. एबी ला पॅरलल आहे सीडी.
हा 50 असेल तर एक्स देखील 50 असेल. रिझन आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. गुड. चलो वाय फाइंड आउट करायचंय ना. वाय सर y 130 आहे. 130. 130. सर 77 आहे वाय. सर 77. चलो हो सर 77. एक मिनिट. चलो मला हा सांगाल का रे किती येईल अँगल. हा जर 127 असेल तर 127 मध्ये किती ऍड करू की 180 होईल. 53. ओके. हा 53 असेल. जर हा 53 असेल, हा 53 जर असेल तर हा देखील 53 असेल ना. अल्टरनेट इंटेरियर अँगल. बरोबर ना रे. हा 53 असेल ना. हो सर. चलो मग हा 53 असेल, हा 50 असेल तर वाय काढता येईल ना तुम्हाला. कारण ना हो. 50 प्लस वाय प्लस 53 किती असेल रे. 180 - 103. येस. वाय इज इक्वल टू 180 मायनस 50 प्लस 53 किती असतं 103 असतं. चलो 180 मायनस 103 किती असतं कॅल्क्युलेशन. 77. करेक्ट. 77 डिग्री. वाय असेल 77 डिग्री. काय नाही. हा 50 होता म्हणून हा देखील 50 होता. इथेच आन्सर झालं एक्स. हा 127 आहे म्हटलं की हा 53 असेल कारण लिनियर पेअर फॉर्म होते. लिनियर पेअर फॉर्म होते. हा 53 असेल म्हटलं की हा 53 असेल. ओके. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. हा 53, हा 53. चलो हा 53 माहित झाला. हा 50 माहितीये प्लस हा वाय. या तिघांची सम 180 होईल ना. या तिघांची सम 180 होईल. याच्यावरून मी वाय फाइंड आउट करू शकतो 77. सर मी वेगळ्या मेथडने केलं. यस कौस्तुभ सांग वेगळी मेथड. तर याच्यात PR ला ट्रान्सव्हर्सल जर का आपण पकडलं तर 127 चा ट्रान्सव्हर्सल P अँगल APR होईल. हा एक मिनिट मी रिपीट करतो इथे डायग्राम. एक मिनिट एकदम व्यवस्थित समजून घेऊ. मेथड्स डिफरंट असू शकतात नाही का. काय आपल्यालाच एखादी गोष्ट नवीन शिकायला मिळेल नाही का. पहा काय म्हणतोय पाहू आपण. असं इथे काहीतरी आहे ट्रायंगल. हा 50 आहे. ओके. इथे एक्स आहे. हा 127 आहे. हा वाय आहे. चल बोल कौस्तुभ आता. हा सर आपण PR ला जर का आपण ट्रान्सव्हर्सल आपण अज्युम केलं तर अँगल APR 127 असेल. अल्टरनेट इंटेरियर अँगल. APR. ओके म्हणजे कोणता म्हणतोस तो. हा APR. ओके. हा 127 असेल तर APR का. हो सर. हा 127 असेल तर हा देखील 127 असेल. बरोबर. हा देखील 127 असेल. बरोबर ना. हो सर. आणि मग त्याच्यातनं 50 सबस्ट्रॅक्ट केलं की 77. ओके. हा 127 असेल असं म्हणतो. आणि हा 127 मधून 50 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर हा किती येईल 77. गुड. पहा ना चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी काय केलं हा PR ला एक्सटेंड केलं. PR ला एक्सटेंड केलं आणि या गोष्टी तर पॅरलल आहेत. दोन AB आणि CD पॅरलल आहेत. चलो या दोन पॅरलल लाईन्स ना एका ट्रान्सव्हर्सलनं कट केलंय. PR ट्रान्सव्हर्सलनं कट केलंय. हा जर 127 असेल तर हा टोटल पण तर 127 असेल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स 127 असेल. हा तर आपल्याला दिलेला आहे 50. हा टोटल 127 आहे. त्यातला हा 50 आहे म्हटलं की हा रिमेनिंग वाय किती असेल 77. गुड. ही मेथड पण करेक्ट आहे. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे 2-3 वे असू शकतात बरं का. गुड. हे देखील एक्सलंट आहे आन्सर. चलो म्हणजे तुम्ही थोडं डिफरंट करताय याचा अर्थ तुम्ही रॉंग करताय असं नाही. ओके. जाऊ पुढे. हो सर. चलो एक्सरसाइज 6.2 लास्ट क्वेश्चन.
क्वेश्चन अगोदर व्यवस्थित रीड करा. इन फिगर 6.33 PQ and RS are two mirrors. PQ हा एक मिरर आहे आणि RS हा देखील एक मिरर आहे. आर प्लेस्ड पॅरलल टू इच अदर. PQ आणि RS हे दोन मिरर्स पॅरलल प्लेस केलेले. An incident ray AB strikes the mirror PQ at B. Okay, PQ मिररला AB हा इन्सिडेंट रे B ला काय करतोय, स्ट्राईक करतोय. मिररला स्ट्राईक केल्यानंतर काय होतं, तो रिफ्लेक्ट होतोय. द रिफ्लेक्टेड रे मूव्स अलॉंग द पाथ BC. ओके, तो BC पाथ फॉलो करतोय आणि जाऊन सेकंड मिरर वरती स्ट्राईक होतोय, RS वरती स्ट्राईक होतोय C पॉइंटला, ते सांगितलेलं आहे. And strikes the mirror RS at C and again reflect back along CD. आणि पुन्हा काय होतं, हा रिफ्लेक्ट होतोय CD च्या along. Then prove that म्हटलेलं आहे की AB is parallel to CD. प्रूव्ह काय करायचं आपल्याला, AB is parallel to CD. चलो मी इथे एक तुम्हाला गोष्ट सांगतो. दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर काय करायचं असतं, एक तर त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल दाखवा किंवा काय करा, त्यांचे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल दाखवा. ओके, या दोन गोष्टी जर तुम्ही इक्वल दाखवल्यात ना तर तुम्ही म्हणू शकता हा ABCD पॅरलल आहे. ओके, म्हणजे कोणत्याही दोन लाईन्स जर तुम्हाला पॅरलल दाखवायच्या असतील तर काय दाखवायचं असतं, एक तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहेत ही गोष्ट दाखवा किंवा काय करा, त्यांचे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल आहेत ही गोष्ट दाखवा. या दोन्ही गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुम्ही दाखवू शकलात तर तुम्ही म्हणता की हा त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, एक तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचंय किंवा त्यांचे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं. हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. पहा, AB हा इन्सिडेंट रे. मी काय करतो पहा, थोडंसं कन्स्ट्रक्शन करतो. मी B मधून पास होणारी आणि PQ ला परपेंडिक्युलर असणारी लाईन काढतो. पहा, PQ हा काय रे, एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. PQ हा एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. सो रिफ्लेक्टिंग सरफेसला या परपेंडिक्युलर ड्रॉ करतो मी आणि B पॉइंट मधून पास करतो आणि इथे परपेंडिक्युलर काढतो. सो याला मी नॉर्मल म्हणत असतो, माहिती आहे ना तुम्हाला, नॉर्मल. लाईट मध्ये शिकला असाल तुम्ही सायन्स मध्ये. हो सर. येस, म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेसला जी परपेंडिक्युलर लाईन असते तिला नॉर्मल असं म्हटलं जातं. सो सिमिलरली RS हा देखील एक मिरर आहे. मिरर हा एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. सो रिफ्लेक्टिंग सरफेसला देखील मी एक परपेंडिक्युलर लाईन काढतो इथे, C मधून पास होणारी. येस, मला सांगा AB हा काय, इन्सिडेंट रे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का रे, तुम्ही सायन्स मध्ये ही गोष्ट पाहिली आहे का, किंवा सायन्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल ना की इन्सिडेंट रे, ओके, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे इक्वल अँगल करत असतात नॉर्मल बरोबर. चलो, हे सायन्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल बरोबर ना, की इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे इक्वल अँगल करतात नॉर्मल बरोबर. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू असतं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. माहिती आहे का हा रूल तुम्हाला, की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. हो सर. आता आपल्याला इथं प्रूफ काय करायचंय की AB पॅरलल आहे CD ला, ही गोष्ट प्रूव्ह करायची. सो ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला अल्टरनेट इंटेरियर अँगल्स जे असतात ते इक्वल आहेत हे दाखवायचं. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. चलो, इथे दोन लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, AB आणि CD. यस, AB हो सर. आणि CD. ओके, कन्सिडर करा की AB आणि CD या दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईन्स ना ही BC लाईन ट्रान्सव्हर्सल म्हणून ऍक्ट होते. ओके, म्हणजे हा अँगल, व्यवस्थित लक्ष द्या, हा अँगल इज इक्वल टू कोणता अँगल असेल रे, हा अँगल
हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकलात ना, ओके, हा अँगल काय म्हणतो पहा इथे, हा अँगल इज इक्वल टू हा अँगल, हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकलात तर तुम्ही म्हणू शकता की AB आणि CD या दोन पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर ना? कारण हा अँगल आणि हा अँगल हे दोघे काय आहेत रे, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणजेच तुम्हाला AB पॅरलल आहे CD ला हे प्रूव्ह करायचंय. म्हणजेच काय करायचंय तर तुम्हाला हे दोन अँगल्स इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचंय. चलो करू प्रूव्ह. सांगा रूल काय सांगितला मी तुम्हाला की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय असतं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कुणी सांगेल का मला की अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय असतं? यस, एनीबडी? कुणी सांगू शकता काय की अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतं? सर अँगल बिटवीन दी इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. येस, ओके. इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो ना त्याला म्हणायचं असतं अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल त्याला म्हणायचं असतं अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, आणि नॉर्मल म्हणजे काय असतं, जो काही रिफ्लेक्टिंग सरफेस आहे त्या रिफ्लेक्टिंग सरफेसला असणारा परपेंडिक्युलर. ओके, रिफ्लेक्टिंग सरफेसला असणारा परपेंडिक्युलर त्याला म्हटलं जातं नॉर्मल. ओके, आणि या नॉर्मलशी या इन्सिडेंट रेनी किती अँगल केलाय याला म्हटलं जातं अँगल ऑफ इन्सिडन्स. चलो मी इथे म्हणतो की हा अँगल ऑफ इन्सिडन्स छोटू आहे नाही का. ओके, इथे छोटू मी काढतो. हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू आहे छोटू. सो रूल काय सांगतो आपल्याला, रिफ्लेक्शनचा रूल काय सांगतो की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. मग हा जर छोटू असेल तर मला सांगा हा किती असेल रे? यस, सांगा. हा जर छोटू असेल तर हा किती असेल? हा तर रिफ्लेक्टेड रे आहे ना. हा रिफ्लेक्टेड रे, या रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल त्याला म्हणतात. येस, हा देखील इतकाच असेल, छोटू इतकाच असेल, बरोबर? अरे असेल की नाही? हो सर. समजलं का? हो सर. चलो मग आता मला सांगा PQ आणि RS हे दोन मिरर्स आहेत, रिफ्लेक्टिंग सरफेस आहेत की जे एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, आणि B मधून पास होणारा नॉर्मल आणि या C मधून पास होणारा नॉर्मल हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत की नाही सांगा मला. B मधून पास होणारी ही नॉर्मल आणि C मधून पास होणारी ही नॉर्मल पॅरलल आहेत की नाही? आहेत. मला सांगा B मधून पास होणारी नॉर्मल आणि C मधून पास होणारी नॉर्मल हे दोघे पॅरलल आहेत आणि BC हा काय आहे रे, त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. दिसतोय का? हा BC हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. चलो मग हा जर छोटू असेल तर हा किती असेल रे? छोटू. यस, रिझन काय असेल सांगा? अल्टरनेट इंटेरियर Alternate interior angle. एक्सलंट. रिझन काय असेल? अल्टरनेट इंटेरियर अँगल. हा छोटू आहे, हा छोटू आहे. याचं रिझन आहे की B मधून पास होणारी नॉर्मल आणि C मधून पास होणारी नॉर्मल ह्या दोघी एकमेकांना पॅरलल आहेत आणि या दोन्ही पॅरलल लाईन्सना BC हा ट्रान्सव्हर्सल कट करतोय. सो जे काही अल्टरनेट इंटेरियर अँगल्स फॉर्म होतील ते इक्वल असतील. म्हणजे हा जर छोटू असेल तर डेफिनेटली हा छोटूच पाहिजे. चलो आणखीन एक रूल तुम्हाला आत्ताच पाहिला आपण सुरुवातीला नाही का की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. मग हा जर छोटू असेल, इन्सिडेंट रे आता हा झाला इथे, बरोबर? हा इन्सिडेंट रे झाला. हा जर छोटू असेल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स छोटू असेल इथे, हा इतका, तर हा काय असेल रे सांगा? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं ना. चलो हा इथे इन्सिडेंट झाला अँगल नॉर्मल, बरोबर? सो हा CD हा रिफ्लेक्टेड रे, ह्या रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल देखील किती असेल? यस, याची व्हॅल्यू सांगा किती? छोटूच असेल, बरोबर? मला सांगा आता जवळपास प्रूफ झालेलं आहे, फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. काय सांगितलं मी तुम्हाला की जेव्हा तुम्हाला प्रूफ करायचंय की AB आणि CD या दोन लाईन्स पॅरलल आहेत. ओके, AB आणि CD या दोन लाईन्स पॅरलल आहेत
ही गोष्ट जर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल तर एक तर तुम्ही ही गोष्ट प्रूव्ह करा की त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत, किंवा कोणती गोष्ट प्रूव्ह करा की त्यांचे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल आहेत. चलो मग मला सांगा, हा टोटल अँगल किती झाला रे सांगा मला. हा इतका छोटोय, हा इतका छोटोय, छोटू प्लस छोटू किती अँगल झाला? येस सांगा. अरे छोटू प्लस छोटू, हा काहीतरी एक्स अँगल आहे, मला सांग. हा एक्स अँगल आहे, हा देखील एक्स आहे. ओके, सो एक्स प्लस एक्स किती अँगल होईल? 2x. 2x. चलो हा एक्स अँगल आहे, हा पण एक्स अँगल आहे. सो एक्स प्लस एक्स किती अँगल होईल? 2x. 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 म्हणजे हा टोटल 2x आहे. ओके, हा टोटल 2x आहे. सो मला सांगा, हे दोन अँगल्स इक्वल आहेत का? 2x इक्वल आहे ना? हो सर. येस. मग आता सांगा मला, जर AB आणि CD हे कधी पॉसिबल आहे? हे अँगल्स इक्वल असणं कधी पॉसिबल आहे? जेव्हा AB आणि CD पॅरलल असतील. कधी पॉसिबल आहे? जेव्हा AB आणि CD पॅरलल असतील. येस. मला सांगा, हे 2x काय झाले रे? 2x काय झाले? जर AB आणि CD अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. येस आहेत का? आले का इक्वल? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल आले का? येस और नो बोला की. येस आले का रे? 2x इज इक्वल टू 2x आलं का? हो सर. चलो मग मला सांगा, AB हो आणि सर. पॅरलल आहेत का? आहेत. अल्टरनेट इंटेरियर अँगल जर इक्वल असतील तर AB आणि CD हे पॅरलल असतील. हे प्रूव्ह केलं आपण. AB इज पॅरलल टू CD. चलो, डोक्यावरून जर गोष्टी गेल्या असतील तुमच्या, तर घरी दोनदा सॉल्व्ह करा हा प्रॉब्लेम. ओके, चलो इथे एक्सरसाइज 6.2 कम्प्लीट झालेला आहे. सर्वजण व्यवस्थित स्टेप वाईज पूर्ण एक्सरसाइज 6.2 सॉल्व्ह करतील. ओके, याच टॉपिक मधलं न्यू आर्टिकल मी उद्या स्टार्ट करणार आहे. चलो मी इथे थांबतो, मॅम आलेले आहेत, सायन्सचं लेक्चर होईल तुमचं. चलो बाय एव्हरीवन. थँक्यू थँक्यू सर. बाय सर.